नमस्कार मित्रांनो, भ्रमंती या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। या चॅनलद्वारे आपण विविध ऐतिहासिक स्थळ, धार्मिक स्थळ, पर्यटन स्थळ यांना भेटी देत असतो आणि त्या ठिकाणाची माहिती घेत असतो। आज आपण अशाच एका नवीन ठिकाणाला भेट देण्यासाठी जात आहोत। आजच्या या भेटीसाठी आमचा हा जवळजवळ 80 जणांचा ग्रुप या ठिकाणाला भेट देण्यासाठी जात आहे। हे जे ठिकाण आहे हे अहमदनगर, जे की अहिल्यानगर जिल्हा म्हणून ओळखलं जातं, नाशिक आणि अहिल्यानगर या जिल्ह्याच्या बाँड्रीवर असलेले हे ठिकाण आहे। आपण त्या ठिकाणी जाऊन या ठिकाणाची माहिती घेऊयात। तुम्हाला जर भ्रमंती या चॅनलवरचे व्हिडिओ आवडत असतील तर भ्रमंती या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा। या ठिकाणी आम्ही नाशिक या ठिकाणाहून निघालो आणि आसवली या स्टेशनपासून पुढे आल्यानंतर या ठिकाणी दारणा हे धरण लागलं। अतिशय मोठं असं हे इगतपुरी तालुक्यातील धरण आहे। आपण बघू शकता धरणाचा हा बॅकवॉटरचा एरिया आहे। आता आमचा हा ग्रुप दारणा धरणाच्या बांधावर येऊन पोहोचलेला आहे आणि या ठिकाणी आल्यानंतर आम्ही सर्वजण तिरंगा रॅली काढीत आहोत। आपल्या देशाप्रती असलेला अभिमान सर्वांमध्ये जागृत करण्याचा हा आमचा एक छोटासा प्रयत्न नक्कीच आपल्याला आवडेल। अतिशय उत्साहामध्ये या ठिकाणी आमच्या ग्रुपमधील सर्व मेंबर्स या ठिकाणी तिरंगा रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत। दारणा धरण परिसरात भेट दिल्यानंतर आपण आता आपल्या आजच्या या डेस्टिनेशनकडे चाललेलो आहोत। अगदी थोड्याच वेळात आपण आपल्या डेस्टिनेशन जवळ पोहोचणार आहोत। अतिशय सुंदर असं हे आजचं वातावरण आहे। पावसाळ्यातील दिवस म्हटले की सगळीकडे हिरवगार असं दृश्य आपल्याला बघायला मिळतं आणि असं हे वातावरण पाहून मनाला अतिशय प्रसन्न वाटत असतं। आणि मित्रांनो, आपण अगदी आपल्या आजच्या या भेट देण्याच्या ठिकाणाजवळ येऊन पोहोचलेलो आहोत। आजचं हे ठिकाण आहे विश्रामगड
अतिशय सुंदर असा हा सह्याद्री पर्वतरांगेतील किल्ला आहे, जो आज की आपण जवळून बघणार आहोत. चला तर आपण विश्रामगडाविषयी अधिकची माहिती जाणून घेऊयात. या ठिकाणी येण्यासाठी आपल्याला अनेक वाटा आहेत. आपण जर नाशिकहून येत असाल तर नाशिक इगतपुरी हा जो नॅशनल हायवे आहे, या हायवेने अगदी घोटी या ठिकाणी आल्यानंतर आपण सिन्नर या रस्त्याला लागल्यानंतर सर्वतीर्थ टाकेत या मार्गाने येऊन आपण या किल्ल्यावर पोहोचू शकतो. तसेच मुंबईहून आपण येत असाल तर मुंबई इगतपुरी घोटी या मार्गाने देखील आपण या ठिकाणी येऊ शकता. मित्रांनो, आपण आता किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ येऊन पोहोचलेलो आहोत. आपल्याला किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर जे नाव दिसतं आहे पट्टा किल्ला विश्रामगड. पट्टा किल्ला, या किल्ल्याला हे नाव कसं पडलं तर या किल्ल्यावर पट्टाई देवीचं मंदिर आहे. अष्टभुजा पट्टाई देवीचं मंदिर आहे. या मंदिरावरूनच, देवीच्या नावावरून या किल्ल्याला पट्टा किल्ला असं नाव पडलेलं आहे. आणि विश्रामगड हे नाव कसं पडलं आहे तर या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी 33 दिवस या किल्ल्यावर महाराज थांबले होते. त्यांनी विश्राम केला होता, म्हणून या किल्ल्याला विश्रामगड असे हे नाव मिळालेलं आहे. चला तर आपण आता किल्ल्यावर प्रत्यक्ष जाऊन या किल्ल्याविषयी अधिकची माहिती घेऊयात. मित्रांनो, विश्रामगडावर जाण्यासाठी 2 मार्ग आहेत. पहिला मार्ग आहे पट्टेवाडीकडून व दुसरा कोकणवाडी खेड्याकडून. परंतु पट्टेवाडीकडून जाणारा मार्ग अधिक प्रचलित व सुकर आहे. पायथ्यातील पट्टेवाडीकडून वर चढताना प्रथमच आपल्या नजरेस पडते ती प्राचीन तोफ. आपले तोंड वर करून ती जणू इतिहास कथन करण्यास उत्सुक आहे असे वाटते. किल्ल्याच्या पहिल्या दरवाजाजवळ आपण येऊन पोहोचलेलो आहोत. या ठिकाणी हा किल्ल्याचा पहिला दरवाजा आहे. थोडंसं पायऱ्या चढून आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला गुफा दिसत आहे. आपण बघू शकता या ठिकाणी गुफा आहे. या गुफेपासून अगदी थोडंसं पुढे आल्यानंतर आपल्याला लक्ष्मण बाबा स्वामी यांची गुफा देखील या ठिकाणी बघावयास मिळते. आपण बघू शकता या ठिकाणी लक्ष्मण बाबा स्वामी यांची गुफा आहे. येथून पुढे आल्यानंतर आपल्याला गडाचा जो काही कातळकडा आहे तो या ठिकाणी बघावयास मिळतो.
थोडंसं पुढे चालून आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला वानरराजांचं दर्शन होत आहे। या माकडांपासून आपण सावधगिरी बाळगली पाहिजे, आपल्या हातातील वस्तू नीट सांभाळल्या पाहिजेत। या ठिकाणी थोडंसं चढून आल्यावर आपल्याला गडाचा बुरुज दिसत आहे। चे बांधकाम बहमनी सल्तनतच्या काळात इसवी सन 1347 ते इसवी सन 1490 या काळामध्ये झाले। त्यानंतर याचा ताबा तेथील स्थानिक रहिवासी आदिवासी कोळी महादेव जमातीकडे गेला। त्यानंतर त्याचा ताबा अहमदनगरच्या निजामशाहीकडे गेला। इसवी सन 1627 मध्ये मुघलांनी हा किल्ला जिंकला। इसवी सन 1671 मध्ये हा किल्ला मोरो त्र्यंबक पिंगळे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांकरता जिंकून घेतला व स्वराज्यात सामील केला। इसवी सन 1679 मध्ये आपल्या दक्षिण मोहिमेच्या अंतिम टप्प्यात महाराजांनी जालन्याची तेव्हाचे जालनापूर या येथील लूट केली। छत्रपती शिवाजी महाराज यावेळी जालनापुरात मुघलांवर चालून गेले। सोने नाणे जड जवाहीर घेऊन महाराज रायगडाकडे निघाले। दरम्यान महाराज सोने नाणे घेऊन रायगडाकडे जात असल्याची खबर मुघल सरदार रणमस्तक खानला लागली। जालन्याची प्रचंड लूट झाली ही बातमी मुघल सरदारांकडून रणमस्तक खानला समजली। त्यानंतर तो महाराजांच्या मागावर निघाला। 10,000ची मोठी फौज घेऊन तो महाराजांच्या सैन्यावर चालून आला
लूट जास्त असल्यामुळे राजांच्या फौजेची गती संथ होती. मोगली फौजेने स्वराज्य सेनेवर आक्रमण केले. संगमनेर जवळ रायतेवाडी या ठिकाणी दोन्ही सैन्यांमध्ये गाठ पडली. दिनांक 18, 19 व 20 नोव्हेंबर असे 3 दिवस दोन्ही सैन्यात तुंबळ युद्ध झाले. खानाच्या दिमतीला औरंगाबादहून मोठी कुमक रवाना झाल्याची खबर आली. छत्रपती शिवाजी महाराज, सेनापती हंबीरराव मोहिते, धनाजी जाधव आघाडीवर होते. पण मोगलांचा जोर पाहता हंबीरराव यांनी महाराजांना मागे घेऊन काही फौजेसह पट्टागड जवळ करण्यास सांगितले आणि स्वतः मोगली आक्रमण थोपू लागले. युद्ध सुरू असतानाच महाराजांनी खजिना घेऊन पुढे जायचे व बाकीच्या सैन्याने लढाई सुरू ठेवावीची अशी रणनीती निश्चित करण्यात आली. सह्याद्रीच्या वाटा आडवाटा खडानखडा माहीत असणाऱ्या बहरजी नाईक यांनी मोठ्या चतुराईने 22 नोव्हेंबर 1679 रोजी छत्रपतींना या किल्ल्यावर आणले. संगमनेरजवळ रायतेवाडी येथे आपल्या आयुष्यातील शेवटची लढाई लढून छत्रपती शिवाजी महाराज 22 नोव्हेंबर इसवी सन 1679 या दिवशी नगर नाशिक जिल्ह्याच्या हद्दीवर असणाऱ्या अकोले तालुक्यातील पट्टा किल्ल्यावर आले. त्यांचे वास्तव्य 33 दिवस या किल्ल्यावर होते. ते विश्रांतीसाठी म्हणून या किल्ल्यावर थांबले, म्हणून या किल्ल्याला विश्रामगड असे नाव पडले. यानंतर महाराजांनी संभाजीराजांना पन्हाळगडी भेटण्यास गेले. दोघांमध्ये गुप्त चर्चा झाली आणि महाराज रायगडी निघाले. विश्रांती घेऊन ते पुढे कल्याण मार्गे रायगडावर पोचले. छत्रपती शिवाजी महाराज यांनी पट्टागडावर धावती विश्रांती घेतली म्हणून या गडास विश्रामगड हे नाव ठेवले. गडावर पोहोचल्यानंतर या ठिकाणी आपल्याला हा वाडा लागतो आणि या वाड्यामध्ये शिवरायांच्या जीवनावर आधारित विविध प्रसंगांचे चित्रण या ठिकाणी कोरण्यात आलेलं आहे. हे पाहिल्यानंतर आपल्याला जणू इतिहासात गेल्याचा भास होतो आणि शिवरायांच्या कार्याची जाणीव होते. शिवरायांनी केलेल्या कार्यामुळे आपल्याला अतिशय स्फूर्ती मिळते. नक्कीच आपण या किल्ल्याला भेट द्या आणि या किल्ल्यावर असलेले हे ठिकाणं पहा. नक्कीच आपल्याला आवडतील. आजचा व्हिडिओ आपणास कसा वाटला ते मला कमेंट्स करून जरूर कळवा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि भ्रमंती या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून या चॅनलवर येणारे विविध व्हिडिओज आपल्याला लगेचच पाहायला मिळतील. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत मस्त राहा, खुश राहा, स्वतःची काळजी घ्या आणि विशेष म्हणजे विविध ठिकाणांना भेटी देत राहा. धन्यवाद.